अण्णा नाईक, नाव भारी, वजनदार, तसा शाळेपासूनचा हा मित्र. पण शाळेत कधीच भेटायचा नाही हा. कुठेतरी दंगा होत असेल, घोळका जमला असेल तर तिथं हा अण्णा सापडायचा. देव, धर्म आणि माणुसकी ह्यो 3 गोष्टी एका माहीतच नसती, पण दोस्ती कायम लक्षात ठेवल्या. अण्णा, तुझ्या नजरेक मानू काय? काय चुकणार नाही तुझ्या नजरेच. अरे सदाची मेवणी ती उजाव काढल्या. रघुची नजर पण चांगली आहे हा, पण जे नजरेला पडतं ते नशिबात पडत नाही. या मैत्रीचा तसा त्यालाही फायदा होताच. एकीकडे कायदा होता तर एकीकडे लोकांका बोलव नारळ आणि लिंबा. अण्णाच्या हातून होणारी पाप माझ्यासाठी तिजोरीची चावी होती. मग त्या पापांना खत पाणी घालणं माझ्यासाठी भल्याचंच होतं. फक्त अण्णाच्या रागाचं भांडवल करायचं होतं. साहेब, अण्णा नाईक माझे असेल आहेत. अण्णा नाईकच्या विरोधात कंप्लेंट घेतली आहे. फार मोठं काम केलं साहेब. नाहीतर कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या माणसाला कायद्याशिवाय समज कोण देणार? पण अण्णा तुमचा मित्र आहे ना, आहेच. पण मित्र म्हणून आम्ही समजवायला गेलो तर तो मनावर घेत नाही, सुमानतच नाही कोणाला. एकदा तुम्ही तंबी द्या, हो, म्हणजे मग मी आहेच. सगळा व्यवस्थित चालला. घोळ इतकोच झालो काय पाटणकर बाईने ह्या गावात पाऊल टाकल्या. केवढा पसार आहे, संपतच नाहीये. हे सगळं सामान घ्यायचं, या गावातून त्या गावात, त्या गावातून दुसऱ्याच गावात जायचं. संपतच नाही सगळं काही. काय करणार, नोकरीच तशी. अक्षरशः ना विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एका जागी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. तर मी तरी काय करणार नोकरीला? काय मिळतं काय हो तुम्हाला या नोकरीतून? महिन्याला पगार, त्यात सरकारी नोकरी. सरकारी नोकरी? काय फायदा काय तुमच्या या सरकारी नोकरीचा? नाही, फायदा झालाही असता, पण तुमचा हा प्रामाणिकपणा तो चिकटला ना तुमच्या अंगाला. काय मिळतं काय हो तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वागून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले, आणि आपल्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये राहायला. तसा तिच्या नजरेत बघल्यावर कोणाची वाट चुकत, पण अण्णाची जरा जास्तच चुकली. अण्णानं एवढी किंमत लग्नाच्या बायकोला कधी दिली नाही जेवढी पाटणकर बाईला दिली. बाईकडं अण्णाचं जाणं येणं जरा जास्तच वाढलं होतं. मी काय कोणाक सोडणार होते होय? आज नाही सोडणार. चिट्टी वाजाय. होय होय. अण्णाला कळत नव्हतं, तो सौंदर्यात नाही त्या बाईच्या जाळ्यात अडकत होता. बाई भलतीच हुशार होती. काका, आज असं अचानक येणं केलं? सरिता घरातनं बाहेर पडली. तिची मिसिंग केस. पोलिसात वर्दी द्यावी लागली. पण सरिता होती कुठं? माझ्याकडे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं ते? ती परत घरी आली. एवढ्यावर थांबणार नाही हे प्रकरण. माहिती लपवल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. काका, मी BA ऑनर्स आहे. विद्याधर शिवईकर माझे वडील ॲडव्होकेट होते. त्यामुळे लहानपणापासूनच कलम, गुन्हा, पोलीस, चौकशी हे सगळे शब्द ऐकतच मोठे झालो आम्ही. काय म्हणत होता तुम्ही? की प्रकरण वेगळ्या स्तरावरती जाईल, माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मी अडकेन. हरकत नाही, पण एकंदरीत जर तुम्ही केसचा नीट विचार केला ना तर सगळेच भरडून निघतील, हो की नाही? पण नेण्याची हुशारी काय कमी नाही होती. वाटेत येणारो काटो कसो काढूचो ता नेण्याक बरोबर माहीत. मग काटो अण्णाच्या घरातलो असलो तरी. सगळ्याच गोष्टी भडक डोक्याने विचार करून साधत नाहीत. अशानं माणसं गमावून बसशील तू. आता घरातच बघ ना, माझा तो घराच्या बाहेर काढला. कुणाचा फायदा झाला? वच्छीचा. तो तिच्याकडे राहतो,
त्याला जमिनीचे सगळे व्यवहार माहिती आहेत. सगळा पाडा वाचला त्यानं तुझ्या समोर. त्याचा फायदा वच्छीनं घेतला तर? अरे पळपुट्या, तुझी एवढी हिंमत, घरातून बुडाक पाय लावून पळालस आणि हैसर येऊन दडलस. त्याच्यापेक्षा वाळात जीव द्यायचं होतो. गद्दार निघालास. आम्ही सगळे वाद विसरून तुका घरात आणलाव. कित्या पापाची शिक्षा पोराक नको म्हणान, पण तुझ्या पापाशी या माझ्या घराची काय अवस्था केल्या ना ती बघ. माधवा, हात जोडतय रे तुका. जायस ना तू, जा. घडणारा सगळा घडा होता आणि तो बघी होतो. तो कोण? तो वरसून बघणारो. त्याच्यात अण्णाकडसून परत चूक झाली. आतापर्यंत तुम्ही सुषमाची जबाबदारी पाटणकरांवरती टाकली. मग आता येणाऱ्याचं काय? मला दिवस गेलेत. शेवटा घ्या अण्णा. कोणाच्या पायाकडे यायचा लागला? माझ्याच ना. घे. अण्णा, मी करीन. औषध घेऊन येईन, पण त्याची योग्य मात्रा घेऊ बाई. कमी करून जमाचा नाही. तू फक्त औषध दे, बाकी सगळं वय. जालिम उपाय केलं. जा नेण्याची बुद्धी करू शकाक नाही. ता करून दाखवल्या माझ्या औषधात. नाही का नो? आज सोड. अण्णानं जरी पाटणकर बाईकडे पाठ फिरवली तरी कधी काळी सावरणाऱ्या तिच्या रूपाकडे मात्र अण्णा नक्कीच आकर्षित होणार होता. झालाच. बाई नजर हलवू देत नाही. नजरेत जादू आहे. मग अण्णाची ही अवस्था झाली तर त्यात नवल नाही. पण अण्णानं या बाईसाठी त्या पाटणकराचा जीव घेतला. सगळे म्हणतात पाटणकरांनी आत्महत्या केली, त्यांनी पैसे खाल्ले. पण नेण्यानो खरा काय हा ना, म्हणजे पाटणकरांनी किती आत्महत्या केल्याने, कित्याक बावी उडी मारल्याने. फक्त माका आणि माकाच माहीत असा. वीर बघतस दिसता तळ तुका? दिसता? पावता येता 20 पुरुष खोल असा. एकदा आत गेलेला सहजासहजी जिता बाहेर येत नाही. पण तुका किती जगूचा? जगून काय करणार? देतस जीव, देतस. झाला. नेण्याच्या हातात कोलीत गावल्यावर तो काय गप्प बसता काय? त्याच्यात घरातली सगळी अण्णाच्या कर्मान बाव चाललेली. देव देव करूक लागलेली. त्याच्यात अण्णा पण काय कमी घाबरलेलो नाही होतो. बुडत्या काढीयाचो आधार.
जो अण्णा निधड्या छातीनं गावात फिरत होता त्याचं मन मात्र पोखरत चाललं होतं. ज्या पायातल्या वाहण्याच्या आवाजाचा पण गावाला दरारा होता ते पाय लटपटू लागले होते. पण रघुची वेळ चुकली. कुठे आलो होतो आपण? काय रघुनाथराव, कुठून आलात? अण्णाकडसून. काल घरात दगड पडले म्हणून वहिनीन बोलायला. का दगड टाकलेस काल? सोंट्याकडून तुला निरोप पाठवला होता ना आजचं काम नको म्हणून? होय, पण त्याचा काय झाला, काल जरा ताक जास्तच झाला आणि नेमकं चोंटो इलो तितक्यात. मूर्ख आहेस तू. अरे पण दगड काल टाकले काय आणि आज टाकले काय एकच ना? परिणाम वेगवेगळे असतात त्याचे. अण्णाचा कुठलाच गुन्हा माझ्यापासून लपून राहिलेला नाही. मीही त्या गुन्ह्यापासून पळण्यासाठी त्याला वाट करून दिली. पण तोंडाला रक्त लागलेल्या वाघानं शोभाला अगदी सराईतपणे संपवलं. शोभा, माका तुझ्यासाठी या करूचा वाटता. तुका आणि तुझ्या घोवाक एकत्र आणूचा. त्या पाटणकर बाईसाठी अण्णान किती जणांची कलमा लायल्या आणि अजून किती कलमा लागतील ह्याचो नियम नाही. आईकडे काहीतरी भयंकर जादू होती. शाळेतना काय खाऊ घाली काही एक कळाक नाही. सदाच्या जमिनीचं काय म्हणत होतास? विकायचा विचार करत असशील तर आत्ता नको करू. जमिनीचे भाव सध्या पडलेत. जमीन विकूची नाही हा, मग घर बांधूचा. घर? वय कोणासाठी? पाटणकर बाईसाठी. मोठा घर बांधूचा. तिका वयात असा. वेळेत हा काटा काढणं गरजेचं होतं. निमित्त सहजच सापडलं नोकरीचं. होय, पाटणकर बाईची नोकरीच तिला अण्णापासून लांब ठेवणार होती. पण माशी शिंकली, नोकरी गेली. कुणामुळं? नाही मिळणार तुम्हाला नोकरी. काका, असं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? कारण अण्णा ते होऊ देणार नाही. नेमकं काय केलंय अण्णांनी? अण्णाला वाटत नव्हतं की तुम्ही घरातनं बाहेर पडावं, म्हणून त्यानं हे सगळं घडवून आणलंय. एकीकडं पाटणकर बाईनं स्वतःवरून स्वर्ग गाठला. तिला गाव सोडून जावंसं वाटलं. पण आपण का पुढाकार घ्यायचा? अण्णाच्या थोरल्या चिरंजीवानं खांद्यावर पाटणकर बाईच्या दुःखाचं सगळं ओझं घेऊन माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. मी फक्त मम म्हटलं. जागा जराशी लहानच आहे, ॲडजस्ट करावं लागेल. पण एकदा नोकरी लागली का सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. त्यांच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये व्यवस्था होईलच. नोकरीचं झालंय का? हो हो झालंय. घर भाड्याचं काय केलंयस? पहिल्या 3 महिन्याचं भाडं मी देईन. तूच का सगळा भार घ्यावा? 2 महिन्याचं भाडं मी देईन. काका कशाला? माधवा, माझा ऐकणार नाहीस का? पण बाईचो मुंबईत जाऊचो मुहूर्त चुकलो. मी सांगत आहे तो सर, या घरात कुलूप लागणार नाही. चला चल चल चल. दुसरीकडे गावाचं फेर वाढलो घरावर. रात्री अपरात्री माणसा जाग लागली घराकडे. बाईची जात किती वेळ कंबार कशी.
शेवटाक गेलीच वाड्यार. आणि थंयसर काय अण्णा थारो दिता. एकीकडे तिका घरात नेऊक नको आणि दुसरीकडे तिच्याशिवाय करमना नाही. अण्णा नाही, माझ्या इथे येण्याला तुम्ही जबाबदार आहात. आता जोवर तुम्ही माझी बाजू घेत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करत नाही, तोवर मला इथे राहता येणार नाही. अण्णा, अहो आतापर्यंत किती प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. माझी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही माझ्या घरी आलात तुमच्या स्वार्थासाठी. निदान त्याचा तरी विचार करा. आणि आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा मदतीचा हात पुढे करा. अण्णा, माझ्यासाठी तुम्ही लाखोंचा वाडा बांधणार होतात ना. नकोय मला. मला या घरात छोटीशी एक खोली द्या बस. मला अजून काहीच नको अण्णा. अण्णा, हवा अण्णा, अण्णा. काल सकाळपासून आज अगदी पहाटेपर्यंत नाईकवाड्याच्या दारात बसून राहिलात. कुठे? त्या झाडाच्या पारावर. काय मिळवलं? अण्णानं सगळ्यांच्या देखत तुम्हाला तुमचं स्थान मिळवून दिलं. अहो, जो माणूस एवढा तमाशा चालू असताना शांत बसून राहिला, एक शब्दही ज्याच्या तोंडातून बाहेर निघाला नाही, तो काय तुम्हाला त्याच्या घरात स्थान मिळवून देणार? शेवटी बाईनं जिद्द काही अंशी पूर्ण केलीच. वाड्यासमोरच्या घरात राहायला आली. नजरेनच वाडा गिळेल अशी तिची नजर वाड्यावर होती. काय करणार? अण्णांना डिवचलं असं होतं की बाई समोर आता एकच लक्ष होतं, वाड्यात जाणं. माझं ऐका, बस झालं आता हे सगळं. मला नाही सहन होत. मी हात जोडतो तुम्हाला, तुम्ही इथून निघून जा. का? मी का जायचं काका? निघून जायची वेळ आता निघून गेली. आता जे काही करायचंय ना ते इथेच राहून करायचं. आणि तसंही काका, अजून काय वाईट होणार आहे? जे व्हायचंय ते सगळं झालंय आणि आता गमवायलाही माझ्याकडे काही नाही. आणि काका, तुम्ही मला इथे घेऊन आला आणि आता तर 2 घरातलं अंतर एक कमी होत चाललंय. हे अंतर मला अजून कमी करायचं आणि या वाड्यात जायचं. अण्णानं आजवर कोणालाही जुमानलं नाही, पण ही बाई अण्णाला पुरून उरेल. तिच्या डोळ्यात आधी सौंदर्य दिसत होतं, आता त्याच डोळ्यात हळूहळू विष उतरू लागलंय. पण हे विष उतरवायचं कसं हे मला चांगलंच माहिती आहे. कायद्याचा अभ्यास असला तरी हे डोकं शकुनीच आहे. फासा टाकण्यासाठी योग्य वेळ शोधतोय.